तर चला आज दाखवते तुम्हाला पुन्हा छोटा बॉयचा हेअरकट. स्माईल बघा इकडे बघ. काढू ना व्हिडिओ. ठीक आहे. तर आता तुम्ही हेअर बघू शकता. स्ट्रेट हेअर आहे ह्याचे. कसा हेअरकट पाहिजे तुला? अच्छा स्कूलसाठी ठीक आहे. तर चला आता स्टार्ट करूया. 2 नंबरने हेअर ट्रिम करतात. मी हेअरकटबद्दल सांगते तुम्हाला, पण मला मशनीचं नॉलेज नाही आहे. मी व्हिडिओ बनवते. काम करणारे हे लोक आहेत. तर आप बता ना मुझे. ठीक आहे. आणि मला एक कमेंट आलेली की म्युझिकपेक्षा तुम्ही बोलून जे व्हिडिओ बनवायला पाहिजे, म्हणजे ते चांगले आहेत. म्हणून मी आज मुद्दाम बोलून व्हिडिओ बनवते. तर तुम्ही बघू शकताय मशीन ट्रिमरने आपण 2 नंबरच्या क्लिपने फेड करत आहे. तर अशी मशीन चालवतात बघा. किती छान हात बसलेला असतो यांचा. फास्ट फटाफट मशीन ट्रिमर यूज़ करतात. मैं भी सीखी थी पता है, बट मुझे नहीं जमता आज तक. तर 10 ते 15 मिनटामध्ये मेल हेअरकट होऊ शकतो जर स्पीड चांगली असेल, जर नॉलेज असेल. असं नाही की 10 ते 15 मिनटात हेअरकट करायचा म्हणून बिघडवून ठेवायचा. व्यवस्थित करायचा हेअरकट. अरे मैं बिजी थी ना इसके लिए. अच्छा अभी 1 नंबर से फेड कर रहा हूँ. अच्छा. तर आता 1 नंबरने फेड करतात आहे. अरे बघा. मतलब ऊपर का क्लिपर हटा के जो मशीन का है वही डायरेक्ट 1 नंबर है ना? नहीं, कि क्लिपर लगाया हुआ है? 1 नंबर का क्लिपर लगाया हुआ आहे. अच्छा. तर 1 नंबरचं क्लिप असतात असे ब्लॅक कलरचे, ज्याला अटॅच असतात मशीनला. तर आता 1 नंबरचं लावून फेड करता येते. बघ बाबू. आणि मी हे विदाऊट माईक बोलते, त्यामुळे माझा आवाज प्रॉपर येतो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवाज तुम्हाला प्रॉपर येत नसेल तर मी माईक पण घेईल. आता सुरुवात झाली आहे माझी जस्ट व्हिडिओ बनवायची, त्यामुळे मला एवढं काही नॉलेज नाही आहे व्हिडिओबद्दल, कसे बनवायचे काय. तर जसे येतात तसे मी बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघा. आणि इथे हॉस्पिटल बोन असतं तिथपर्यंतच फेड करायचं असतं है ना. यहाँ पे जो बोन रहता है वही तक फेड करना रहता है ना. जगह का कमी है. इन लोग को भी डिस्टर्ब होता है ना. अच्छा मशीन से मर्ज कर रहे हो. अभी क्या है ना, मैं ज़्यादा नज़दीक मोबाइल लेके नहीं जा सकती हूँ. आप देख सकते हो है ना. आपको डिस्टर्ब हो जाएगा. मिररमध्ये तुम्ही बघू शकताय की मी जास्त जवळून तुम्हाला क्लिपर दाखवू शकणार नाही, कारण की काय प्रॉब्लेम होतो ना की यांना डिस्टर्ब होतं काम करताना, त्यामुळे. तर असं छानपैकी तुम्हाला मशीनने ब्लेंड करायचं आहे. हां आता तुम्ही बघताय मशीनने मर्ज करतात आहे. आणि मशीनने जर तुम्ही वर्क केलं तर ते फास्ट पण होतं आणि क्लीन नीट वर्क होतं. तर मर्ज करतात पण मशीनने थोडं फास्ट काम होतं, म्हणून मशीनने करतात है ना तौफिक. क्लीन सेव. हाँ हिंदी में भी बता दो तौफिक. क्लीन सेव आता है. अच्छा ओके. अगर हम ट्रिमर से करते हैं तो उससे क्लीन सेव आएगा. जोर से बोलो. सुनाई देना चाहिए ना. ठीक है. माइक का आवाज़ खींच लेता है. हाँ ना, माइक नहीं है ना हमारे पास इसके लिए. नहीं. तर हेअर सारखे क्लीन करत राहायचे, कारण की ते हेअर ना खूप टोचतात है ना. टोचतात ना मानेला. लॉक कर रहे हैं. हाँ हाँ छोटा बच्चा है, इसके लिए हम ट्रिमर से करेंगे. हाँ. ताकि स्कैल्प में कोई दिक्कत ना हो. अच्छा. क्योंकि ब्लेड से कभी कभी बच्चे को लोग को इन्फेक्शन भी हो जाता है. अच्छा. में कटने का भी डर रहता है. अच्छा ठीक आहे. तर आता मशीनने हे राऊंड देत आहे, सी राऊंड जो बोलतात ना, आणि इथले क्लीन केलेत मशीनने.
लहान मुलांवरती ब्लेड जास्त यूज होत नाही, कारण कधी कधी लहान मुलं हलतात तर कट पण येण्याची शक्यता असते जास्त. आणि मशीन सेफ आहे, त्याच्यामुळे आपण मशीनने क्लीन करून घेत आहोत. आणि सी कानाच्या बाजूला जो शेप असतो ना, सी असा शेप देतात, तो करून घेत आहे. तर बघा, नेकवरचं पण मशीननेच क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे जी ही लाईन असते ना अशी अशी, ही आपण मशीनने क्लीन करतोय. वस्तऱ्याने पण करतात, पण आपण मशीनने करतोय. आणि मशीनने पण हे एकदम 0 असतं ना, 0 नंबर रहता है ना, ये तो अच्छे से क्लीन होता है ना. ठीक आहे, तर हा 0 नंबर आहे, त्यामुळे व्यवस्थित क्लीन होतं. तर दोन्ही बाजूला असं कानाच्या बाजूला सी करून आणि खाली ही लाईन क्लीन करून घेत आहे. तर आता वरती जे हेअर आहे त्याला आपण कट करणार आहे, म्हणून पाण्याचा स्प्रे करून घेत आहोत. तो आता हे जे साईडला एक्स्ट्रा हेअर आहेत ते सीझरने आपण ट्रिम करून मर्ज करतोय व्यवस्थित. हे चेक करायचं स्प्रे करून पाण्याने व्यवस्थित. सीझरने आपण मशीनने पण कट करू शकतो, पण सीझरने जे एक्स्ट्रा आहे ते व्यवस्थित कट होऊन जातात है ना, म्हणून सीझरने कट करतोय. आणि वरती पण थोडे थोडे ट्रिम करतोय. तर असं सीझर कोमने थोडं थोडं छोटे छोटे सेक्शन घेऊन कट करायचं. ती जी केस असतात ना, ती आपली गाईडलाईन असते. तर ती कोममध्ये असं पकडायचं आणि जे पण वरती एक्स्ट्रा हेअर दिसतात ते फक्त कट करायचं आणि सीझरच्या टिपने कट करायचं, म्हणजे एक्स्ट्रा हेअरच कट होतात है ना. टिप से कट करने का ना, पूरा सीझर से नहीं करने का ना. आता मला जेवढं नॉलेज आहे मी तुम्हाला ते सांगते. मी मेलचा कोर्स केलेला आहे, पण मेल हेअरकट मी नाही केलेत, त्यामुळे आता थोडं विसरली आहे मी फिमेलचा हेअरकट कलर वगैरे करते. पण जर मी प्रॅक्टिस केली तर पुन्हा मी मेल हेअरकट करू शकते. तर आता दोन्ही बाजूने चेक करत आहे. आणि तिकडे ह्याचे बहीण भाऊ आणि कोण आहेत ते, काका आहेत की पप्पा आहेत? काका आहेत ना, काका तिकडे बसलेले आहेत. रेग्युलर क्लायंट आहेत आपले हे. आणि तिकडे सरांची बियर्ड पण चालू आहे. तर असं सारखं कोंब करायचं. आणि वरचं बघा, आता कट करताना फ्रंटने विचारायच्या आधी किती कट करायची लेंथ, आणि त्यानुसार असं सीझरने कट करायचं. त्याला ना शाळेमध्ये म्हणजे स्कूलसाठी हेअरकट करायचं आहे ना, छोटा हेअरकट, म्हणून तो जास्त मोठे नाही ठेवणार आहेत केस. टीचर ओरडतात ना लांब केसांना, कंप्लेंट येते है ना, पेरेंट्स को बुलाओ. अच्छा, रिमार्क पण मिळतो. तर असं आता, तर इथे जेव्हा हे बघा, इथे ही जे आहे ना ती गाईडलाईन असते है ना पीछे का. जर तुम्हाला साईडने एक बाजूला ठेवायचे असेल तर असं साईडने घेतात. फ्रंटने स्क्वेअरमध्ये ठेवायचं असेल तर सरळ घेतात 90 डिग्री है ना. तौफीक बराबर बता रही हूँ मैं. ये वाला जो स्क्वायर है मैं परफेक्ट काट सकती हूँ 90 डिग्री वाला. तर मी तुम्हाला सांगता माझं पण रिव्हिजन होते हेअरकटची. हे बघा, आता साईडने जे कट करतायत ना, तर ते हात बघा. हां वो कट करना है ना. गाईडलाईनच्या वरती जे दिसत आहेत ना तुम्हाला ते हेअर, ते कट करतात आहे. तर असं ते साईडने घेऊन कट करायचं. आणि फिंगर तुम्ही बघताय कसे असे साईडला घेतली आहे. पुन्हा कोंब करून चेक करायचं. आता या बाजूला पण सेम चेक करायचं आणि कट करायचे. परत कोंब करायचं. आगे से और छोटा करना है, क्या करना है? छोटे पाहिजे तुला अजून ना, और छोटा कर दो आगे से उसको.
आणि हा व्हिडिओ खास करून मी बोलून याच्यासाठी बनवला आहे की मला कमेंट आलेली म्हणून की बोलून व्हिडिओ बनवला तर अजून छान होईल. तर मी प्रयत्न केला आहे आणि ज्यांनी कोणी मला कमेंट केली होती त्यांनी परत कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला. और डायरेक्ट ऐसा सीजर से कभी नहीं काटने का, हाँ फिंगर में लेके हेयर कट करने का, हाँ. ताकि क्लाइंट को मतलब बुरा ना लगे, गंदा ना दिखे. अच्छा, वो सीधा लाइन क्रिएट होता है ना. ऐसा सीधा काटेंगे तो लाइन क्रिएट होता है ना, और फिंगर में लेंगे तो ऐसे पॉइंट कट होता है. आएगा. अच्छा, तर ऐकली टिप ही, डायरेक्ट सरळ असं कापायचं नाही. स्कूल हेयर कट. अच्छा, स्कूल हेअर कट झाला आहे. तर तौफिकने एक टिप दिली आहे, तीच कधी पण डायरेक्ट कट नाही करायचं, फिंगरमध्ये हेअर घेऊन फ्रंटचे कट करायचे, त्याने ते पॉइंटी आणि व्यवस्थित कट दिसतो. तर चला आता झाला आहे आपला हेअर कट. तर झाला आहे आता आपला हेअर कट. ड्राय करतो आहे आणि स्टायलिंग वगैरे तर काही करणार नाही आहे कारण की स्कूलचा हेअरकट आहे आणि त्याचे केस पण बघा स्ट्रेट असे उभे आहेत. तर उभ्या हेअरकट करणं थोडं डिफिकल्ट असतं. हे बघा, बघू शकता. आवडला तुला हेअरकट? चांगला आहे, ठीक आहे. तर कसा वाटला हेअरकट? मस्त. तर कसा वाटला हेअरकट नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.